या इथे मी येऊन पोहोचलेलो आहे गंगा गोदा घाटावरती, ज्या इथे आरती होते. आणि इथे येण्याआधी मी गेलेलो अंजनेरी पर्वताकडे. दुपारची वेळ होती आणि मी निघालेलो होतो अंजनेरी पर्वताकडे, ज्या ठिकाणी श्री रामभक्त हनुमान बजरंगबली यांचा जन्म झाला आहे म्हणून. तर या इथे जेव्हा अंजनेरी पर्वताकडे मी चाललो होतो, तर त्यावेळी मला इथे रस्त्यात दिसलं हे मंदिर. आणि या इथे बाजूलाच एक आहे गुफा, बट पूर्ण पाण्याने भरलं इथे. आणि या इथे आहे भगवान शंकराची भली मोठी पिंड आहे. आणि या इथे इकडे आहे ही गुफा, बट त्याच्यामध्ये फक्त मच्छर आहेत. माहिती नाही काय ते. अशा प्रकारचं आहे इथे या झाडाखाली. वरती जात असताना आपल्याला बेस कॅम्पपर्यंत जाण्यासाठी खूप जास्त नागमोडी वळणं असलेला रस्ता क्रॉस करावा लागतो. आणि ह्या रस्त्याने बाईक चालवणं खूप कठीण आहे. या रस्त्याने फोर व्हीलर पण जातात. बहुतेक पावसाळ्यामध्ये हा रस्ता चिखलमय होत असावा. आणि या इथे आल्यानंतर पाहायला मिळतात हे उंच उंच डोंगर. जस्ट इमॅजिन की पावसाळ्यात इथे काय वेदर राहत असणार आहे. आणि मला इथनं रिटर्न निघावं लागणार आहे, कारण बेस कॅम्पपासून तुम्हाला एंट्री फक्त 3 वाजेपर्यंत राहते. या घाटावरती आता गर्दी वाढताना दिसत आहे, कारण गंगा गोदा आरतीची तयारी. दोस्तो, याच ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी नाशिकला या ठिकाणी पंचवटीमध्ये गोदावरी नदीच्या तीरावर भरतो. ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला कुंभमेळा भरतो, त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये या इथे नाशिकला सुद्धा कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरत असतो. या पात्रामध्ये कोणीही स्नान करणार नाही आणि गोदा पात्रामध्ये कोणीही पाय सोडून बसणार नाही. ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. हळूहळू आता इथली क्राऊड वाढत चालली आहे, कारण आता आरतीची वेळ जवळपास होतच आली आहे. जस्ट लाईक काशी, या ठिकाणी सुद्धा 2 जागेवर गंगा आरती होते. एक या ठिकाणी होते आणि एक पलीकडे तिकडे जे दिसते त्या ठिकाणी सुद्धा होते. सो गंगा आरती आता सुरू होणार आहे. सो लक्ष देऊन ऐका आणि बघा. गौतमी जगदीश्वरी तव कृपेने सत्वरी लाभण्या सुख अंतरी अचल विजनी काननी सकल रस प्रासादिते दिव्य रस आकारले.
सो अशा प्रकारे जवळपास 45 मिनटं ते 50 मिनटं चाललेली ही गंगा गोदा आरती आता समाप्त झाली आहे. सो आज आहे दिवस दुसरा आणि मी नाशिकवरून परत आलो आहे त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी, कारण काल माझं दर्शन झालं नव्हतं, तर आज मी रांगेत लागणार आहे. तर एवढी भयंकर गर्दी झाली आहे ना इथे, त्यामुळे त्यांनी VIP पासेससुद्धा बंद केले आणि जवळपास 3 तास रांगेत लागल्यानंतर मला कळलं की VIP पास बंद आहे म्हणून. आणि तिथं मग आम्ही पुन्हा रिटर्न आलो इकडे आणि आता दर्शन तर होणार नाही आहे. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वराचं दर्शन तर काही झालं नाही माझं, तर तिथनं मी आलो आहे आता अंजनेरी पर्वताकडे, जिथे झाला आहे हनुमानाचा जन्म. तर हे आहे अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्र. इथनं तिकीट घ्यावं लागतं आपल्याला.